वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात फिरताना, असे निवांतपणे निसर्गात वावरताना जाणवते की प्रत्येक वेळेस निसर्गात काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे लपलेले असते, जे त्या त्या वेळेस उलगडत जाते. ज्याचे अनुभव आपण आपल्या चॅनेलवर तसेच या सिरीजमध्ये मागील भागात घेतच आलो आहोत. मग ते आपल्या चॅनेलवरील अगोदरचे व्हिडिओ असोत किंवा मग आता सुरू असलेल्या या सिरीजमधील कळसुबाई शिखराचा प्रवास असो, कोकण कड्यावरून बघितलेला सनसेट असो किंवा हॉस्टेलरमधील रूममधून दिसणारा सूर्योदय असो. असेच आज पण आपण भंडारदरामधील अशाच अजून एका निसर्गाच्या आश्चर्याला भेट द्यायला चाललो आहोत, ज्याचे नाव आहे सांधन व्हॅली, सांधन दरी. ते पण या सुंदर अशा लव्हाळवाडी गावातल्या वाटेवर. याचे बेस विलेज आहे साम्रत, जिथे राहण्या खाण्याची सर्व सोय उपलब्ध आहे. इथे गाडी पार्क करून अवघ्या 15 मिनिटाच्या अंतरावर सुरू होतो या व्हॅलीचा स्टार्टिंग पॉइंट, आणि साधारण 2 ते 3 तासांचा ट्रेक केल्यावर येतो या व्हॅलीचा एंड पॉइंट, जे आपले मेन ध्येय आहे या ट्रिपचे. इथे आत आल्यावर सरळ गेले तर व्हॅली आतून बघायला मिळते, आणि उजवीकडे गेले तर याच व्हॅलीचे वरून दृश्य बघायला मिळते, ते पण कोकण कड्यांच्या नजाऱ्यांसहित. थोड्या वेळात वर गेल्यावर आपण तेही बघणारच आहोत. तोपर्यंत आपण दरीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतचा 2.5 किलोमीटरचा माझा आणि या प्रवासातील माझ्या एका नवीन मित्राचा एक आगळा वेगळा आणि सुंदर असा प्रवास बघूया. सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मनमुराद फिरायचा तो आनंद काय असतो, ती मजा काय असते, त्याचा अनुभव मी स्वच्छंदपणे अगदी उन्हाळ वाऱ्यासारखा घेतो. या नैसर्गिक 2 उंच डोंगरांच्या भिंतीमधून अशा या थंड वातावरणात पाण्याच्या झऱ्यांसोबत पक्ष्यांच्या आवाजात या दरीमधून दिसणारे आकाश बघत पुढे जाताना संपूर्ण शरीराला, मनाला एक आनंद मिळत होता, जो माझ्यासाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा होता. तो मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. सांधन ही भारतातल्या मोठ्या दऱ्यांपैकी गणली जाणारी एक मोठी, म्हणजेच साधारण 200 फूट खोल आणि 2-2.5 किलोमीटर लांब म्हटली जाणारी व्हॅली आहे, ज्याला व्हॅली ऑफ शॅडोज पण बोलले जाते. ज्याचे कारण आपल्या लक्षात आलेच असेल. इथे एवढ्या खाली सूर्यप्रकाश पोहोचणे खूप कठीण जाते. ही व्हॅली पावसाळ्यात बंद असते, कारण इथे पावसाचे येणारे पूर्ण पाणी भरून धबधब्या स्वरूपात वाहत असते. आणि हिवाळ्यात आणि त्यानंतर इथे कायमस्वरूपी 4 ते 5 फुटापर्यंतची काही पाण्याची तळे असतात, जी पार करून आपल्याला हा ट्रेक पूर्ण करावा लागतो. जेव्हा मी इथे आत एंटर केले तेव्हा वातावरण एकदमच थंड झाले, आणि नजर पडली ती या भव्य, दिव्य, खोल अशा दरीकडे. ह्याला खोल म्हणूयात का उंच म्हणूयात? आता सध्या उंच म्हणूयात, थोड्या वेळाने वर गेल्यावर खोल म्हणूयात. इथे येऊन खरोखर या व्हॅलीच्या प्रेमात पडलो.
एका साईडने चालू काय? मला विदाउट चप्पल त्यात फरक पडत नाही. कधीतरी असं चालणार नाही का दगडांमध्ये. नाजूक. आणि इंस्टामध्ये असं त्यांचे व्हिडिओ बघता बघता ते काय करतात माहिती आहे का, तुमचा रतनगडला गेले आपला स्टिकर लावतात तिथे रतनगड, आणि तिने असं पूर्ण त्याच्या घरामध्ये हे केलं आहे, सेट केलं ती हरचंद्रबाई, कळसूबाई, पूर्ण असे तांबे रेग्युलर असे लाईनीमध्ये लावले ती. आणि तिचे फॉलोअर माहिती आहे का, म्हणजे तिचे व्ह्यूज 15 मिलियन. शर्मिका. आणि एक मोठा पोर्शन आहे पाण्याचा, तो पुढे आहे काय? नाही नाही, तो आपण पुढं नाही आलं. आता नाही, आता हे लागतं. इथे लोकल मदत करणारी मंडळी आहेतच, जी आपल्याला गाईड स्वरूपात ही तळे पार पाडण्यास आणि एक निवांत प्रवास घडवण्यात मदत करतात. नाहीतर तुम्ही स्वतः पण पूर्ण भिजून ही तळे पार करू शकता. बॅलन्स करा. बॅलन्स कसं करून घ्यायचा? पण अशा अनोळखी ठिकाणी इथले लोकल गाईड्स सोबत असण्याचे बरेच फायदे असतात. चालत जायला पाहिजे नाही ना? ॲडव्हेंचर व्यवस्थित करायचं. आवडलं नाही तुम्हाला? आवडली. तुम्हाला हे आवडतं का? हां मस्त. जास्त आहे ना? हां. कुठं तिकडे येऊ? इथे जास्त, इकडे इकडे बघा थोडं पाणी इथे जास्त आहे. स्वच्छ पाणी पहिलं ना, ते बी पाणी नंतर राहिलं, पण आता मध्ये परत पाऊस पडला ना नंतर नाहीतर हे पाणी नसतं. नाही ते राहते, ते हां हां हे पाणी आता नाही राहते. इथे इथल्या लूज स्टोन्सची रिस्क राहते. ही छोटी लूज दगडे वरून कधी कधी अचानक खाली निसटून पडतात, ज्याची काळजी घेणे गरजेचे असते. शरीराला लागणारा हवेतला हा गारवा, पाण्यातून चालत जाताना पाण्याच्या थंड स्पर्शाने होणारा आनंद, शांत वातावरणात ऐकू येणारे निसर्गाचे छोटे मोठे आवाज आणि असे बरेच काही जे या दऱ्याखोऱ्यांमध्ये स्वतःच अनुभवावे लागते. हे आहे हे दरीचे शेवटचे ठिकाण, जिथपर्यंत आपण विदाउट रॅपलिंग 2-3 तासांचा ट्रेक करून येऊ शकतो. पण इथून पुढे जायचे असेल तर मात्र 2-3 ठिकाणाहून
आपल्याला रॅपलिंग करावे लागते. त्याचा शेवट होतो दुसऱ्या गावात, ज्यासाठी 2-3 दिवसांचा प्रवास करून हा ट्रेक पूर्ण करावा लागतो. त्याची पण सोय सामरत गावात उपलब्ध आहे. तर तो समोर जो काळा दिसतोय ना, ते कातळकाडाने तुम्हाला ते दोरीला पकडून दोन्ही पाय खडकाला लावून, म्हणजे पिक्चरमध्ये दाखवतं बघा ते जसा हा इथला शेवटचा स्पॉट आहे, तसाच वरून दिसणारा पण हा सांदन व्हॅलीचा शेवटचा स्पॉट आहे. जसे मी बोललो होतो की व्हॅली सुरू व्हायच्या अगोदर जो उजवीकडे रोड जातो तो येतो इथे, आणि हा आहे सांदन व्हॅलीचा कोकणकडा स्पॉट. इथे एक साईडला आहे रतनगड आणि त्याचा सुळका, आणि एक साईडला AMKचा ट्रेक म्हणजेच अलंग मदन कुलमचा ट्रेक. आता इथे वर आलोच आहोत, तर इथून दिसणारा कोकणकडा, सांदन व्हॅली, हे सर्व नजारे कसे दिसतात ते पण बघूयात. ही दिसणारी सांदन दरी आणि बाकी सगळे कोकणकड्याचे नजारे. पुढील भागात आपण अजून उंचीवरून आणि अजून भव्य कोकणकड्याचे नजारे बघणार आहोत, पण हे पण काही कमी नाही आहेत. चला आता थोड्या गप्पा, थोडी मजा करत निघूयात परतीच्या प्रवासाला. आता इथनं काय येतं ना मला, अडचण नाही ना मला काय मध्ये इथने. सगळ्यांना सांभाळून घ्या. होय, मला सवय नाही पाहिजेच. हे बोल्डर्स ही भली मोठी दगडे चढताना उतरताना त्रास तर होतच होता, पण या सृष्टीच्या चमत्कारापुढे तो काहीच वाटला नाही. तिथे केवढं पाणी होतं, तुम्ही पूर्ण भिजलाय का? कुठून भिजलाय तुम्ही? येताना येऊ काय करू? भिजायचं असेल तर हरकत नाही. भिजायचं नाही मला, भिजायचं नाही. कसं वाटतं? असं वाटतं. वीकडेजमध्ये शक्यतो इथे जास्त कोणी नसते, तेव्हा या व्हॅलीची सुंदरता अजून उभरून येते. इथली शांतता, पाण्याच्या झऱ्यांचा खळखळाट, पक्ष्यांचे येणारे आवाज, थंड वातावरणातून अधूनमधून येणारे वाऱ्याचे आवाज, हा अनुभव इथे येऊनच घेणे गरजेचे आहे. पण हे नॅचरल बनलेले ठिकाण खरोखरच एक वेगळा अनुभव देऊन जातो. आतापर्यंत 160 किल्ले केले सगळे ते मुली छोटी मुली. हां, तिथं मी तुम्हाला तर मी फॉलो केलं त्यांना, फॉलो केलं प्लस मेसेज केला, तुम्ही रतनगड गेला का नाही बोलले.
मेसेज केला, तुम्ही रतनगडला कधी बी या, मला कधी बी कॉल करा, मला तुम्हाला गार्डन करायला खूप आवडेल आणि मी त्यांच्याबरोबर जाणार.